बातमी आहे राजकीय आणि बैलगाडा क्षेत्रातून। भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी घेतलेली भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत झाली। त्या बैलगाडा शर्यतीमध्ये नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे 1 जून रोजी आले होते आणि त्यांनी त्यांच्या भाषणात बोलताना सांगितले होते की जर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा झाले तर याच घाटात मी पहिल्या नंबरसाठी मर्सिडीज बेंच गाडी बक्षीस देणार। त्याला 1 महिनाही झाला नाही तोच महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात महाभूकंप झाला आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडीला दणका दिला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताना पाहायला मिळत आहे। आणि आता नितेश राणे बोलल्याप्रमाणे त्यांच्या मर्सिडीजची चर्चा बैलगाडा शौकीनांमध्ये, बैलगाडा क्षेत्रात आणि सोशल मीडियावर जोरात सुरू आहे। पाहूया तेव्हा नितेश राणे काय म्हणाले होते तो हा क्षण। त्यांनी त्यांचा दिलेला शब्द पूर्ण करतात का याची उत्सुकता बैलगाडा क्षेत्रात सुरू आहे। मी एवढंच सांगेन की हे त्याच्या बैलगाडी शर्यतीमध्ये आमच्या महेश लांडगे जिथे मोठ्यांचा मोठा बक्षीस जाहीर केलं, मी आजच्या दिवशी हे जाहीर करतो की ज्या वर्षी नीट ऐकून घ्या, ज्या